आलेले आहेत। जलपूजन झालेल्या ठिकाणाची पाहणी करण्यावर संभाजीराजे ठाम आहेत। स्मारकाचं काय झालं याची माहिती 13 कोटी जनतेला द्यायची आहे। मोजक्या कार्यकर्त्यांसह जलपूजन झालेल्या ठिकाणी पाहणी करणार अशी माहिती आता समोर येते। पोलिसांनी रोखलेलं होतं, त्यानंतर बोटीनं जाण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतलाय आणि आता संभाजीराजेंसह काही कार्यकर्ते बोटीवर चढतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मोजक्या कार्यकर्त्यांसह आता ज्या ठिकाणी जलपूजन झालेलं होतं, जो खडकाचा भाग आहे, ज्या ठिकाणी हे स्मारक उभं राहणार होतं, जिथे जलपूजन करण्यात आलेलं होतं, त्या ठिकाणी जाऊन आता संभाजीराजे पाहणी करणार आहेत। 13 कोटी जनतेला या स्मारकाचं नेमकं काय झालं, 8 वर्ष झाली जलपूजन झालेलं आहे, मग हे स्मारक अद्याप का उभं राहिलेलं नाहीये असा सवाल संभाजीराजेंनी विचारलेला आहे। या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आता कार्यकर्त्यांसह बोटीने संभाजीराजे ज्या ठिकाणी जलपूजन झालेलं होतं त्या भागात जाण्यासाठी निघालेले आहेत। खरं तर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं संभाजीराजेंचं गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आलेले होते। त्यानंतर काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं होतं, मात्र नंतर संभाजीराजेंनी आम्हाला कोणतेही आंदोलन करायचं नाहीये किंवा कायदा सुद्धा मोडायचा नाहीये, कायदा हातात घ्यायचा नाहीये असं म्हणत उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, पोलिसांशी संवाद साधला, पोलिसांचं म्हणणं जाणून घेतलं आणि त्यानंतर मग हा निर्णय झालेला आहे की काही कार्यकर्त्यांसह आता संभाजीराजे ज्या ठिकाणी जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणी जाणार आहेत, तिथली परिस्थिती पाहणार आहेत। खरं तर छत्रपती शिवरायांच्या नावाने खोटं बोललेलं चालणार नाही, स्मारक होणार नसेल तर तसं सांगावं असा सवाल सुद्धा संभाजीराजेंनी केलेला आहे। या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांना संभाजीराजेंनी संबोधित केलं आणि त्याच वेळेला सरदार पटेलांचं स्मारक झालं, मात्र मग शिवस्मारक का होत नाहीये असा सवालच छत्रपती संभाजीराजेंनी केला। जलपूजन ज्या ठिकाणी झालेलं होतं त्या जलपूजनासाठी पंतप्रधान मोदी आलेले होते। मग आता पंतप्रधानांनी या संदर्भात सरकारला सवाल विचारावा, 8 वर्ष झाली स्मारक का पूर्ण होत नाहीये असा सवाल पंतप्रधानांनी या राज्य सरकारला विचारावा असंही संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। पोलिसांनी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात मोठा बंदोबस्त लावलेला होता। या ठिकाणी संभाजीराजे कार्यकर्त्यांसह आलेले होते, त्यावेळेला थोडं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं, मात्र नंतर संभाजीराजेंनी पोलिसांशी आपल्याला कोणताही कायदा मोडून पोलिसांशी सामना करायचा नाहीये, आपल्याला आंदोलन करायचं नाहीये, या स्मारकाची सद्यस्थिती जाणून घ्यायची, ती जनतेसमोर मांडायची असं म्हणत कार्यकर्त्यांशी संवाद साधला।